गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर उद्या सकाळीच म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल मे बी त्या दिवशी हा घटस्थापनाची सुरुवात झालेली असेल, म्हणजे 15 ऑक्टोबर तारीख असेल. व्हिडिओ उशिरा टाकलेला आहे त्यामुळे माफी असावी. पण जे काही आहे की नवरात्रीतील आपले 9 दिवस जे आहे तर त्या 9 दिवसात आपल्याला जो अखंड दिवा लावायचा आहे तो कशाचा असावा, कोणत्या वातीचा असावा, कोणत्या दिशेला लावायचा आहे. दिवे वेगळे वेगळे असतात, तर मग कोणत्या प्रकारचा दिवा असावा, त्याचबरोबर तो तेलाचा असावा की तुपाचा असावा, कोणत्या पद्धतीचा दिवा आपण वापरावा, ह्या सगळ्या गोष्टी आणि कधी लावायचा आहे आणि किती दिवस लावायचा आहे. 9 दिवस उपवास आहे तर किती दिवस लावायचा आहे, 9 दिवस उपवास नाहीये तरी सुद्धा किती दिवस लावायचा आहे, काय करायचं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ छोटाच बनवणार आहे, जास्ती मोठा करणार नाही. कारण जी काही गोष्ट आहे, जे काही प्रोसेस आहे, ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या परंपरेनुसार, तुमच्या घरातल्या कुळाचारानुसार, तुमच्या घरातली जी काही परंपरा आहे त्यानुसारच तुम्हाला करायचं आहे. ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. कोणाचंही ऐकून, कसंही ऐकून काहीतरी नवीन करायचं आणि जुनं सोडून द्यायचं असं अजिबात करू नका. तुमच्या घरात जी काही गोष्ट आहे, घडते आहे, करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही आरामात करू शकता. हा ऍडिशनल म्हणून, हाऊस म्हणून तुम्ही करू शकता. बर, आता अजून एक प्रश्न ह्याच्यामध्ये असा होता की जो काही दिवा आहे तो एक अचानक विझला तर काय करायचं. त्याचबरोबर एकाच घरात जर का समजा सासू असेल, 2 सुना असतील किंवा एक सून असेल किंवा कितीही सुना, म्हणजे तर उपवास धरला तर चालेल का सगळ्यांनी, स्त्रियांनीच उपवास धरायचा का, पुरुषांनी उपवास धरायचा की नाही, या सगळ्या गोष्टींचे उत्तर आपण पटापट आता बघणार आहोत. तर काय करायचं बघा, आपल्या कुळाचारानुसार आपली जी कोणती कुलदेवी आहे तिचं स्मरण करून सकाळी तुम्हाला उठल्या सकाळी पहाटे लवकर उठा. शक्यतो उद्याच्या दिवशी लवकर उठा, म्हणजे त्या दिवशी लवकर उठून व्यवस्थित सडासमार्जन करून तुम्हाला तुमच्या दारातली पूजा करायची आहे. कारण त्या दारातून तुमच्या घरात लक्ष्मी सूक्ष्म रूपाने येणार आहे. आणि त्याचबरोबर उंबरठा पूजन वगैरे झाल्यावर हळदीचं लेपन वगैरे करायचं असेल तुम्ही करू शकता, हरकत नाही. तुपाचा दिवा नक्की लावा दारात. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरातली जी काही झाडलोट आहे, सगळं जे काय आहे, साफसफाई जी काय आहे ती करून घ्या. ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या तिथे जाऊन व्यवस्थित देवारा वगैरे व्यवस्थित सगळा पुसून घ्या. आता तुम्ही मला जसं आजच आम्ही पुसून घेतला तसं नाही चालणार. आज अमावस्या होती, म्हणजे ती काय जेव्हा अमावस्या होती तर तो दिवस होता, तर तुम्ही पुसून जरी घेतला असेल, धुवून ठेवला असेल, काही केलं असेल, व्यवस्थित केलं असेल, उद्या एक कपड्याने हात मारा, तो हात मारा. ते झाल्यावर व्यवस्थित पुसून वगैरे घेतल्यावर तुम्हाला देवपूजा करायची आहे. व्यवस्थित देव तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, व्यवस्थित स्वच्छ तुम्हाला त्यांचं हे करून घ्यायचं आहे. कारण 15 दिवस पितृपक्षातले होते, त्यातनं आता देवांना आपण पूजा करणार आहोत, म्हणजे घट बसणार आहे देवी. त्यामुळे देवांची पूजा वगैरे करणं पण खूप गरजेचं आहे. विड्याच्या पानांवर वगैरे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांना विराजमान करायचं आहे. बऱ्याचशा घरांमध्ये रोज पूजा केली जाते, बऱ्याचशा घरांमध्ये रोज पूजा केली जात नाही. शक्यतो 80% मी जेवढ्या लोकांना विचारलं त्या लोकांमध्ये शक्यतो 80% लोकांनी सांगितलं, 80 ते 85% लोकांनी सांगितलं की त्यांच्या घरात एकदा घट बसले की देवपूजा होत नाही. तर तुमच्या घरात जी काही पद्धत आहे तुम्ही त्यानुसार करू शकता. तर तुम्ही जी काही आहे ती पूजा व्यवस्थित करून घ्या, अभिषेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला घटस्थापना करायची आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळस मांडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला धान्य उगवण्यासाठी सगळं ते तामणात, परडीत जे काही तुमच्या घरात असेल, जी काही तुम्ही पद्धत असेल त्या पद्धतीत तुम्हाला ते सगळं लावून घ्यायचं आहे, ते करायची आहे, त्याची तयारी करून घ्यायची आहे. ते सगळं करण्याच्या आधी तुम्हाला तेलाचा दिवा, अखंड तेलाचा दिवा लावायचा आहे. तुमच्या मनात इच्छा असेल की नाही मला तुपाचा दिवा अखंड लावायचा आहे तर तुम्ही लावू शकता, हरकत नाही. पण शक्यतो घटस्थापनामध्ये तेलाचा दिवा लावतात. फक्त तेल कोणतं वापरायचं, तुमच्या घरात जे कोणतं तेल आतापर्यंत देवासाठी वापरत आले आहे ते तुम्ही वापरू शकता. फक्त मोहरीचं तेल वापरायचं नाही, मोहरीचं तेल या घटाच्या याला वापरत नाही. तुमच्या घरातलं गोड तेल असेल, कुठलंही तेल असेल तेही चालेल. आणि बरेचसे जण देवाच्यासाठी म्हणून तिळाचा तेलाचा वापर करतात, तर तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल. तुम्हाला छानपैकी एक मोठा दिवा व्यवस्थित वापरायचा आहे, एक छान मोठा दिवा वापरायचा आहे. पितळाचा असेल अति उत्तम. शक्यतो बरेचसे जण मोठ्या समई असतात, ते मोठी समई लावतात, त्यामध्ये एकच वात लावायची.
ती वात तुम्हाला म्हणजे त्यात दिवा किंवा जे काही आहे ती एक वात तुम्हाला एवढी लांब घ्यायची आहे की ती शक्यतो 9 दिवस तुमची व्यवस्थित चालणार आहे। तर तशा पद्धतीने तुम्हाला ती वात घ्यायची आहे, 9 दिवस चालणार त्या पद्धतीने। पहिल्याच दिवशी बऱ्यापैकी तुम्ही तूप तेल व्यवस्थित टाकून घ्या। त्यानंतर रोज रात्री झोपायच्या आधी तेल चेक करा, रात्री व्यवस्थित त्याच्यात ओतून घेत जा। आणि दिव्याची वात कशी आहे काय, बारीक वात ठेवा रात्री झोपताना, म्हणजे काही बाकीचं अखंड लागणार आहे तर बाकी दुसऱ्या काही दुर्घटना होणार नाही, अशा गोष्टीची काळजी घ्या। तुपाचा लावायचा का तेलाचा लावायचा हा प्रश्न झाला। केव्हा लावायचा? सकाळीच जेव्हा घट बसणार आहे त्याच्या आधी लावायचा। कोणत्या दिशेला लावायचा? तर तुमच्या घरातल्या देवघरात, आपण देवघरातल्या आग्नेय कोपऱ्यात दिवा लावत असतो तर त्या बाजूला तुम्हाला उजव्या बाजूला लावायचा असतो। तुमच्या घरात जो काही स्पेस असेल, जिथे व्यवस्थित जागा बसत असेल, सेफ राहत असेल त्या ठिकाणी ठेवला तरी चालेल। आणि जर का आग्नेय कोपऱ्यात, देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात जर बसत असेल तर अतिउत्तम, काही हरकत नाही। आता दिवा विझणार नाही याच्यासाठी काळजी काय घ्यायची? तर येता जाता तुम्हाला त्यामध्ये जी काही काजळी असते ती वरच्यावर काढून घ्यायची, पण काढताना लक्षात घ्यायचं की तो दिवा विझता कामा नये। आणि चुकून जरी विझला तर तुम्हाला एक दिवा, जेव्हा तुम्ही दिव्यातलं चेक करताय तेव्हा एक दिवा तुमच्या घरातला देवघरातला जो असतो तो लावलेला असावा, म्हणजे तुमच्या घरातला तेलाचा कुठला तरी दिवा एक लावलेला असावा, म्हणजे तो अगदीच चुकून जर का विझला तर तुम्ही तो लगेच लावून घ्या। पण दिव्यानी दिवा शक्यतो लावू नये, पण त्या दिव्याला बघून, म्हणजे त्या दिव्यासाठी अजून एक दिवा ऑलरेडी आहे असं म्हणून शक्यतो आम्ही काय करतो, त्यालाच पुढं सरकवत त्याची काजळी वरच्यावर हलवतो, ज्याच्याने दिवा विझत नाही आणि ती व्यवस्थित राहते। त्याचबरोबर बरेचसे जण कापराची भुकटी करून टाकतात, ज्याच्याने खूप नाही बरं का, अगदी एका वडीची भुकटी एका दिवसाला केली तरीही चालते, ते केलं तरीही चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीतील अखंड दिवा लावायचा आहे। अखंड दिवा तुम्ही लावू शकता। त्याचबरोबर स्त्रियांनी हे उपवास केले तरीही चालतात, पुरुषांनी केलेले तरीही चालतात, विधवा असू दे, लहान मुलगी म्हणजे जी करू शकते, म्हणजे कुमारिका ज्या मुली असतात ते सुद्धा हे उपवास करू शकतात। त्यामुळे असं काही नाही। त्यामुळे व्यवस्थित तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी आहे, अखंड दिवा लावणं, पूजा करणं, ह्या सगळ्या गोष्टी आरामात तुम्ही करू शकता, काही एक हरकत नाही। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। अजून बरेचसे व्हिडिओज आहेत ते उद्या म्हणजे बऱ्यापैकी येतील, तर त्या व्हिडिओजना पण नक्की बघा, तुम्हाला त्यातनंही भरपूर माहिती मिळेलच। तर भेटूया परत अजून अशाच छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।